अध्याय 14. अन्य नागस्थाने व शिराळे. अगस्ती मुनी लोपामुद्रेस कथन करतात. नाग दुसऱ्या दिवशी शुद्ध होऊन कोटी तीर्थ करून निघाले. अन्य तीर्थी श्राद्ध पिंडदान करून त्यांनी जपतप केले. मग ते पन्नगालई म्हणजेच पन्हाळा येथे गेले. तेथे तीर्थात त्यांनी स्नान केले. तेथे पूर्वी त्यांनी जलप्राशन केले होते. त्यातील एका नागाचे जलासह गरळ म्हणजेच विष तेथे पडले, म्हणून ते स्थान विषकुंड म्हणून विख्यात झाले. याच प्रकारे कात्यानी समीपही एक विषकुंड उत्पन्न झाले. या कुंडात स्नान करणाऱ्यास पुत्रप्राप्ती होते. कलहेश महालिंगाच्या पश्चिम दिशेला श्री महाकाली देवी समोर एक विषकुंड निर्माण झाले. त्यास महाकाळकुंड असे नामाभिधान प्राप्त झाले. या ठिकाणी नागेश्वराचे स्थान आहे. या कुंडात स्नान केल्यास वंशवृद्धी होते. त्याचप्रमाणे नागपंचमीच्या दिवशी या कुंडात स्नान केले तर स्वर्गाची प्राप्ती होते. मल्लिकार्जुन क्षेत्राच्या उत्तर दिशेसही याचप्रमाणे एका नागाची विष पडले. तेथेही एक विषकुंड निर्माण झाले. स्वतःचे विष नष्ट झालेला नाग त्याच ठिकाणी महादेवाचे नामस्मरण करीत निवास करू लागला. त्याच्या अविरत नामस्मरणाने शंकर प्रसन्न झाले. ते नागास म्हणाले, तू या क्षेत्री राहून महालक्ष्मीच्या कृपाप्रसादाने धन्य झाला आहेस. तुला काही उणे नाही, तरी मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे. तू इच्छित वर मागून घे. नाग म्हणाला, हे उमापती, तू उमेसह या ठिकाणी शैलाग्री निवास करावास. याच ठिकाणी शंकर सिद्धेश्वर या नावाने वास्तव्य करू लागले. अशा प्रकारे श्री महादेवाच्या वरदानाने कल्लेश, सिद्धेश, नागेश, नागस्थान तथा नागोठणे ही नागांची पवित्र स्थाने निर्माण झाली. त्याचप्रमाणे कल्लकुंड आणि सिद्धकुंड अशी तीर्थकुंडे निर्माण झाली. परंतु पुढे काही काळ लोटल्यावर या नागांना जगज्जननी श्री महालक्ष्मीचे विस्मरण झाले. याचा गैरफायदा गरुडाने उठवला. त्याने नागांना ठार मारण्यास आरंभ केला. हा संहार बघून नागांना पश्चाताप झाला. ते परत श्री महालक्ष्मी मातेस शरण गेले. सूक्ष्म रूपात येऊन त्यांनी तिचे स्तवन केले. भवबंधापासून संरक्षण करण्याची प्रार्थना केली. दया येऊन देवी प्रकट झाली. म्हणाली, मला कल्पांतीही विसरू नका. नित्य स्मरण करीत राहा. या करवी क्षेत्राच्या उत्तर दिशेला एक शिळा आहे. पूर्वी देवांच्या समूहाने महिषासुराच्या भयाने त्या शिळेचा आश्रय घेतला आहे. त्या शिळेवर माझी पावले उमटली आहेत. मी जेव्हा महिषासूर राक्षसाला ठार मारले तेव्हा माझ्या कंठातील वैजंतीमालेचा एक मणी तेथे पडला. मणी जेथे पडला तेथे वैजेश्वर नावाचे लिंग तयार झाले. त्या स्थानी मी 7 दिवस निवास केला. तेथील शिळेवर माझी पदकमले उमटल्यामुळे ते स्थळ पवित्र झाले आहे. ते स्थळ श्रीयाळ म्हणजे शिराळे या नावाने ज्ञात होईल. गरुडाचे भय बाळगू नका. या स्थळी तुम्ही आनंदाने आणि समाधानाने वास्तव्य करा. तुमचे पूजन जो करेल त्या सर्प विष बाधणार नाही. नाग देवी मातेच्या वरदानाने संतुष्ट झाले. ते नाग त्या उत्तर दिशेच्या शिळास्थानी वास्तव्यास गेले. श्री विष्णू आपला पुत्र व्हावा म्हणून महामुनी पराशरांनी तपश्चर्या केली. लक्ष्मीने त्यांना पुत्रप्राप्तीचे वरदान दिले. याचे वृत्त मी तुला कथन करतो.